लग्न झालं. आयुष्य सुरू होणार होतं. पण एका क्षणात सगळं संपलं. अमोलीचं आयुष्य खरंच तिचं आहे का? की ती फक्त इतरांच्या निर्णयावर जगणारी एक बाहुली आहे? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात अमोली, ही हृदयाला भिडणारी कथा. आजचा भाग आहे भाग 25, जिथे दुःख, प्रश्न आणि आयुष्याची कठोर सत्य एकत्र येतात. अमोली एक अशी मुलगी जिचं आयुष्य नेहमी इतरांनी ठरवलं, आणि आज जेव्हा ती स्वतः उभी राहण्याचा प्रयत्न करते, तेव्हा नशिबाने पुन्हा तिच्या पायाखालची जमीन खेचून घेतली आहे. चला पाहूया आजच्या भागात काय घडतं. ये सब कैसे हो गया? और तू मुझे कुछ बोली क्यों नहीं? अगर मैं छोटी को कॉल नहीं करती तो मुझे कुछ पता ही नहीं चलता. क्या तुमने मुझे इतना पराया कर दिया? अमोलीला तिच्या माहेरी येऊन 3-4 दिवस झाले होते. या दरम्यान तिला कोणाचाही फोन घेण्याची इच्छा नसल्याने तिने तिचा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला होता. त्यामुळे जॅस्मिनने छोटीला कॉल करून तिच्याबद्दल विचारणा केली. तेव्हा तिला महेशबद्दल सगळं कळलं. मग ती दिल्लीतून ताबडतोब अमोलीला भेटायला आली. काय फायदा होता सांगून, आणि काय सांगणार होती मी तुला? अमोलीने तिच्या डोळ्यातलं पाणी हातातल्या रुमालाने पुसलं. तेवढ्यात छोटीसुद्धा रूममध्ये येऊन त्या दोघींसोबत बसली. ही बघ, ही अशी करते. आली आहे तेव्हापासून नुसती रडत बसते. जे झालं ते चांगलं नाही झालं, पण असं रडून काय होणार आहे? याच्याने हिची तब्येत खराब होईल. मी किती वेळा समजवलं, पहिले समजतच नाही. तूच बोल आता काहीतरी. छोटी तिची कंप्लेंट करत म्हणाली. तसं जास्मिनने डोळ्यांनी तिला शांत व्हायला सांगितलं. देख हमू, ऐसे रोने से कुछ नहीं होगा. किसी को क्या पता था कुछ ऐसा हो जाएगा? अगर उसे पता होता तो क्या वह पर जाता? उसे तो तेरे साथ उसकी जिंदगी शुरू करने की इतनी जल्दी थी कि वो कब मौत के पास चला गया उसे भी पता नहीं चला. जास्मिन म्हणाली. तसं अमोलीला अजूनच रडू आलं आणि तिने तिचा चेहरा तिच्या हाताच्या ओंजळीत लपवत हुंदके देत रडू लागली. देख अमोली, ये सब किस्मत की बातें हैं. शायद तुम दोनों का साथ किस्मत में यही तक था. अगर तू ऐसी रोती बैठेगी तो उससे तेरी तबीयत खराब हो जाएगी और कुछ नहीं. पण का? मीच का? जेव्हा मला या सगळ्यात पडायचं नव्हतं तेव्हा माझं लग्न झालं, आणि आज जेव्हा मी त्या लग्नात गुंतत जात होते, त्या लग्न नात्यात पुढे जाण्यासाठी तयार झाले होते, तेव्हा मात्र असं म्हणत ती पुन्हा रडायला लागली. देख, तू फिर से रोने लग गई. अब बस भी कर. रडू नाही तर काय करू मी? असं काय केलं होतं जे माझ्या नशिबात हे सगळं आलं? त्यांनी मला लग्नात बघितलं आणि मी त्यांना आवडले, म्हणून त्यांनी घाईघाईत माझ्याशी लग्न केलं. माझ्या आईवडिलांना पण एक चांगला नोकरीवाला जावाई मिळत होता, म्हणून त्यांनी माझं लग्न लावून दिलं. एकत्र राहता येईल म्हणून सियाचीनला ड्युटी घेण्याचा विचार त्यांचाच होता. त्यांच्या आईवडिलांची काळजी मला घेता यावी म्हणून मी नोकरी करू नये हा निर्णयही त्यांनीच घेतला. त्यांच्या प्रत्येक निर्णयात माझ्या आईवडिलांनी माझ्या मनाचाही विचार न करता त्यांना होकार दिला. सासूला तर घरची जबाबदारी अलगद कोणाला तरी देता आली याचं समाधान. पण या सगळ्यात मी कुठे? कोणी मला कधी विचारलं नाही मला काय हवं.
आणि तुला सांगते जास्मिन, आज ही घटना घडली तर बऱ्याच लोकांनी यामागचं कारणही मलाच ठरवलं. ती बोलत असताना नुकतीच नाश्त्याचं घेऊन दरवाजावर येऊन उभी राहिलेली तिची आई तिचं बोलणं डोळ्यात पाणी आणून ऐकत होती. लग्नाआधी तिने नोकरीविषयी तिच्या आईला विचारलं होतं, ज्याला तिच्या आईने साफ नकार दिला होता. एवढंच नाही तर तिच्या आईने तो विषय साधा तिच्या बाबांसमोर सुद्धा मांडला नव्हता. आज मात्र स्वतःच्याच घेतलेल्या सगळ्याच निर्णयावर त्यांना पश्चाताप होत होता. पण ती पश्चाताप करण्याची वेळ सुद्धा निघून गेली होती. अगर तू ऐसी ही सोचती रहेगी तो फुल लाइफ में सिर्फ रोती ही रहेगी. मुझे लगता है कि तुझे अब आगे का सोचना चाहिए. मी काय करू विचार करून. पुढचा या सगळ्यांनी माझ्यासाठी काहीतरी विचार करूनच ठेवला असेल. मी तर फक्त एक बाहुली आहे. ती कठपुतली असते ना तशी. जो चावी भरेल त्याच्या बाजूने तो म्हणेल तसं चालायचं. बघू आता माझं नशीब अजून मला काय रंग दाखवतं. ती खिन्न चेहऱ्याने हसली. तेवढ्यात तिची आई प्लेट घेऊन आत आली. अरे जास्मिन बेटा, बरं झालं बाई तू आलीस. आता 2 दिवस इथे हिच्यासोबत राहा. नंतर परत कधी येईल ती काय सांगता येत नाही. तिची आई म्हणाली. तसं जास्मिन आणि छोटी दोघीही तिच्याकडे बघायला लागल्या. असं काय बोलते आई? ताई आता कशाला परत तिथे जाईल? छोटी वैतागत म्हणाली. कितीही झालं तरी तेच तिचं घर आहे. आपण 2 दिवस तिला इथे आणू शकतो. पण 2 दिवसानंतर तिला पुन्हा परत तिथेच जायचं आहे. पहिले लग्न, त्यानंतर हे सगळं. यात तुझ्या बाबांच्या तशाही खूप सुट्या झाल्या. त्यात आज तिच्या सासऱ्यांचा सकाळी फोन आला होता. म्हणून या शनिवारी तिला सोडून द्यायचं ठरवलं आहे तुझ्या बाबांनी. तिची आई म्हणाली. तसे जास्मिन आणि छोटी आश्चर्याने एकमेकींच्या चेहऱ्याकडे बघू लागल्या. तर अमोली ओठाच्या कोपऱ्यात कुत्सित हसली आणि म्हणाली, आई, नेहमी बाबांना मला सोडायला पाठवत जाऊ नकोस. मी काही लहान मुलगी नाही जी रस्त्यात हरवून जाईल. मला इथून बस स्टँडवर सोडून दे आणि मी माझी बसने निघून जाईल. तू बाबांना फक्त माझं तिकीट काढून ठेवायला सांग. असं म्हणत बेडवरती तिच्या आईकडे पाठ करत आडवी झाली. तिच्या आईला सुद्धा तिच्या बोलण्यातलं दुःख कळत होतं. पण शेवटी समाज नियम आणि नवरा यापुढे एका बाईचे हात बांधलेले असतात. मग ते आपल्या लेकरांसाठीच का असेना. तिच्या आईने त्या दोघींच्या हातात नाश्त्याची प्लेट दिली आणि अमोलीची प्लेट तिथेच जास्मिनजवळ ठेवून ती उठून बाहेर निघून गेली. ताई, आता अमुताईला पुन्हा परत तिकडे जावं लागेल का? छोटीने जास्मिनला तोच प्रश्न केला, जो प्रश्न जास्मिनलाही पडला होता. कारण जास्मिनला वाटत होतं की आता अमोली इकडेच राहील तिच्या माहेरी आणि इथूनच ती तिच्या पुढच्या भविष्याची सुरुवात करेल. पण इथे तर काहीतरी वेगळंच घडत होतं. तिला थोड्या वेळपूर्वी अमोलीचं बोलणं आठवलं की तिच्या आयुष्याचे निर्णय नेहमी दुसरेच घेतात. आताही तसंच झालं. कोणीतरी दुसरा येऊन निर्णय घेऊन गेला आणि त्यावर तिने होकार दिला. खरंच एका मुलीचं आयुष्य तिचं स्वतःचं कधी असतं की प्रत्येक वेळी समाज, नातं आणि परिस्थिती तिचा मार्ग ठरवत असतात. अमोली परत सासरी जाईल, पण यावेळी ती तशीच राहील का, की तिच्या आयुष्यात आता काहीतरी बदल होणार आहे? जर तुम्हाला अमोलीची ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा.
तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या मते अमोलीने आता काय निर्णय घ्यायला हवा? आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.